दादा का आपने बताया था 28 तारीख के लिए, 15 तारीख के दिन ये दौर चालू हो जाएगा। इसके बारे में अभी क्या करेंगे, हो गया इसके बारे में? भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके नाम से जो ग्राम पंचायत में मासिक सभा और ग्राम सभा में ठराव पारित कर इस मुख्य प्रवेश द्वार को उनका नाम देकर 15 अगस्त को ओपनिंग करने का, लोकार्पण सोहला करने का जो आश्वासन दिया था, आज वो हमने पूरा कर लिया और इसका लोकार्पण सोहला संपन्न हुआ। माननीय नामदार अब्दुल सत्तार साहब ये आने वाले थे, लेकिन वो पालक मंत्री होने की वजह से तो प्रोग्राम औरंगाबाद संभाजी नगर में था, उसके कारण वो आ नहीं पाए। लेकिन हमारे गाँव के सरपंच रेणुका यागड़े और गाँव के बहुत सारे नागरिक की उपस्थिति में हमने आज इसको संपन्न किया। ये काम तो हो गया, अब इसके बाद में कौन सा काम शुरू होने वाला है आपके? अभी बाबा साहब अम्बेडकर का जो स्टैचू है, जो पुतला है, उसका सुशोभीकरण कर एक अच्छा से वापस उसको लुक देने का है। सुशोभीकरण कर एक दूर से ऐसा देखना देखे वो इस तरीके का काम वहाँ पर भी करना है। और एक हिंदू भाइयों की शमशान भूमि, उसको भी एक अच्छे तरीके से हमारा काम शुरू है, वो भी जल्दी संपन्न होकर काम को अंजाम दिया जाएगा। ये हमने अभी देखा है, गांव के नागरिक को बहुत खुश है, जो आपको जैसा सरपंच बनते ही काम को अंजाम देना चालू कर दिया है। और ये जो काम कर रहा है आपके कार्यकाल में, तो आप जब तक अभी आप सरपंच हो तब तक पूरा हो सकता है क्या? ऐसा तो मुश्किल है, लेकिन कोशिश तो पूरी रहेगी। लेकिन काम नहीं भी अपने से पूरा हो तो आगे वो मेरे जाने के बाद भी आने वाले जो पदाधिकारी रहेंगे वो भी अच्छे से काम कर सके, ऐसा एक प्लान बनाकर मैं ग्राम पंचायत से जाऊँगा। ये हमारे साथ जुड़े थे फरदापुर ग्राम पंचायत के उप सरपंच फरोज पठान, और इसी के चलते कैमरामैन इब्राहिम खान के साथ हक्कानी शेख। या संपूर्ण कार्यक्रमाला, या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या कामाला ज्यांनी शासकीय रूपात आपल्याला जी मदत केली अशी आमचे फरदापूर गावाचे ग्राम विकास अधिकारी आदरणीय मंगरुळे साहेब व संपूर्ण या कार्यक्रमात ज्यांनी सूत्रसंचालन केलं, आपल्या अनेक पदावर ज्यांनी काम केलं, ग्रामपंचायत सदस्य म्हणून, पंचायत समिती सदस्य म्हणून, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयदादा तायडे, पत्रकार आदरणीय शरदभाऊ दामोदर, सर्व खरं म्हटलं तर या प्रसंगी सर्वांचंच नाव घेणं आवश्यक आहे, परंतु वेळेअभावी मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही। जर कोणाचं नाव घेणं विसरलो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो संपूर्ण व्यासपीठ आणि समोर जमलेले माता आणि भगिनींनो। खरं म्हटलं तर ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर आपण स्वतंत्र आनंदामध्ये होतो, आनंद उत्सव साजरा करत होतो, परंतु आपल्या देशासमोर एक खूप मोठी चुनौती होती, खूप मोठी एक संघर्ष करण्याची वेळ होती। का स्वातंत्र्य तर मिळालं, स्वातंत्र्य आपल्याला कोणाकडून घ्यायचं होतं तर इंग्रजांकडून घ्या। खूप वीर बहादूर लोकांनी, खूप वीर आपले फौजी असतील, काही स्वातंत्र्य सेनानी असतील, यांनी आपली जीवाची बलिदान दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात मोठी चुनौती जी आपली समोर होती, देश आहे त्यावेळी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगांना एकत्रित करून भारत हा देश बनवायचा एक खूप मोठं आव्हान आपल्या समोर होतं। पण त्यावेळेस खूप मंथन करण्यात आलं की हे काम कोण करू शकतं, तर त्यावेळेला मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ज्या महापुरुषांचं आपण या प्रवेशद्वाराला, आपल्या प्रवेशद्वाराला नाव दिलं, ते महापुरुष आदरणीय यांच्या खांद्यावर देण्यात आली आणि त्यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या ज्या स्वतंत्र अबाधित राहण्याचं काम केलंय, तर हे पूर्ण आपण ज्या श्वास घेतोय, ज्या आपण ज्या पद्धतीने आपल्या ज्या योजना असतील, ज्या काही कार्य असतील, हे संविधानावर चालतं। आपला देश हा संविधानावर चालतो आणि तो संविधान आपल्या बापाने म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप काय सांगावंसं वाटतं, खूप काय बोलण्यासारखं आहे।